3, 2, 1. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. ही मुलाखत फार रंजक असणार आहे, कारण आज महाराष्ट्राला बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती बिघडलेली दिसती आहे त्याची सुरुवात काही आज झालेली नाहीये. मी पण प्रदीर्घ काळ पत्रकारिता करतो आहे. तर या पत्रकारितेच्या काळामध्ये मी स्वतः बीड जिल्ह्यातली 3-4 प्रकरणं फार जवळून कव्हर केलेली आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण तर अर्थातच सुदाम मुंडेंचं होतं. सुदाम मुंडे की ज्यांनी आपल्या रुग्णालयामध्ये परळीतल्याच भ्रूण हत्येची जी काही मालिका लावली होती त्यातनं तो मुद्दा आम्ही सुरुवातीला महाराष्ट्रासमोर आणला आणि सगळ्या प्रकारच्या दबावाला दूर सारून सुदाम मुंडेंना जेलपर्यंत घेऊन जाण्यामध्ये माध्यम म्हणून जी काही जबाबदारीची भावना असते ती पार पाडायची असते ती आम्ही पार पाडली. पण हा सद्गृहस्थ हा जेलमधून बेलवरती आल्यानंतर सुद्धा पुन्हा तेच कृत्य करत राहिला आपल्या सुवैद्य पत्नीच्या बरोबर. माझ्या माहितीनुसार सुदाम मुंडे आणि त्यांची मिसेस सरस्वती मुंडे, इफ आय एम करेक्ट, त्याही जेलमध्ये. दुसरं, शेतकऱ्यांच्या अफूप शेती संदर्भातलं प्रकरण हेही आम्ही एक्सटेन्सिव्हली कव्हर केलेलं होतं आणि तेव्हा ही चर्चा खूप झाली की शेतकऱ्यांनी जर त्यांना शेतमालाला भावच मिळत नाही तर मग अफूची शेती करायला काय वावगाय वगैरे वगैरे. आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा बीड मधल्या वेगवेगळ्या गुन्ह्याचा संदर्भ देत आता हे सगळं सुधारलं पाहिजे असं म्हणतात आणि आता ह्या दुर्दैवाने जी हत्या झाली, खून झाला, त्या देशमुख कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त करत असताना मकोका लावण्याची भाषा करतात आणि मग बीड जिल्ह्यातलेच आमदार सभागृहामध्ये बोलून बीड मधली परिस्थिती कशी बिकट आहे असं म्हणतात. तर ज्यांना बीड माहिती आहे त्यांना बीड बद्दल फारसं सांगायची गरज नाही, पण अवघ्या महाराष्ट्राला बीडचं हे नवं रूप जे दिसतंय त्याची खरं तर ओळख बीडची लोकशाही नावाचं हे जे पुस्तक आहे त्या लेखकानं महाराष्ट्राला करून दिली होती 2011-12 मध्येच. 2013चं प्रकाशन आहे. ह्या लेखकाचं नाव आहे सदानंद कोचे सर, जे स्वतः बीडचे जिल्हाधिकारी होते आणि ते आता माझ्या बरोबरच आहेत. सर, NDTV मध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. पण आपण रेकॉर्डिंग करण्याच्या आधी तुम्ही मला माहिती असलेला सुरेश धस यांचा किस्सा सांगितला, कारण आज ते सभागृहात फार जोरजोरात बोलतात. मी त्यांना चांगला ओळखतो, माझा त्यांचा चांगला संवाद आहे. हा, तर शिक्षण भरतीचं प्रकरण, मला वाटतं पंकजा मुंडे मंत्री होते का तेव्हा? हा, पंकजा मुंडे मंत्री होते. येस. आणि ते त्यावेळी हे होते ना, काय नाव, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार होते त्यावेळी तिथे. तर हे जे आहे किंवा तिथे नवीन CEO आले आणि सरकारने असा निर्णय घेतला होता की बाबा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन करायच्या, सगळ्या CEOनी महाराष्ट्रातल्या. त्याच्यामुळे हे राजाराम माने म्हणून त्याचे त्यावेळी CEO होते आणि त्यांनी एक शनिवारची गोष्ट आहे, चौथा शनिवार वगैरे असेल, किंवा शनिवारी आपण शांततेमध्ये एका हॉलमध्ये जिल्हा परिषदेच्या बसून ह्या सगळ्या बदल्या आपण करू. त्याच्यासाठी त्याने सगळ्या संबंधित लोकांना बोलावलेलं होतं आणि सगळ्या सिस्टीम्स, कम्प्युटर्स, लॅपटॉप आणि त्यांना सगळ्या लागणाऱ्या सगळ्या सिस्टीम त्याने तिथे सेट केलेल्या होत्या. आणि हे त्यावेळी हे आमदार होते सुरेश धस, ते त्या ठिकाणी गेले त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि त्यांनी CEO साहेबांना विचारला, CEO साहेब हे काय करताय? काय नाही म्हणाले, मी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन बदल्या करतो. कसल्या ऑनलाईन बदल्या करता? म्हणाले, याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांवरती अन्याय होणार आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झाले, हे चला उचला रे हे सगळं. तर त्या कार्यकर्त्याने सगळे ते लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळी सिस्टीमच उचलून नेली आणि पुढे ते त्यांनी एज्युकेशन ऑफिसरला सांगितलं की बाबा तुम्ही हे जरा पोलीस स्टेशनला याच्यावर गुन्हा दाखल करा. ते सानप नावाचे शिक्षणाधिकारी पडून गेले. ते म्हणाले, मी जर याच्यावरती तक्रार केली तर हे माझे तुकडेच करतील, म्हणून ते महिनाभर रजेवर पडून गेले. सानप मध्ये मग 2 दिवस शनिवार रविवार या साहेबांनी वाट पाहिली आणि सोमवारी हे स्वतः गेले पोलीस स्टेशनला की बाबा तक्रार नोंदवायची आहे असे असे. तिथल्या त्या इन्स्पेक्टरने त्यांना 2 तास तिथे नुसतं बसवून ठेवलं. शेवटी त्यांनी मला फोन केला जिल्हाधिकारी म्हणून, अहो साहेब असं असं चाललेलं आहे. तर त्यावेळी दत्तात्रय मंडलिक नावाचे SP होते, त्यांना मी स्वतः फोन केला. अरे म्हटलं, एक IAS अधिकारी तुमच्या PIच्या समोर 2 तास बसलेला आहे, एक साधी कंप्लेंट तो नोंदवून घेऊ शकत नाही. PSI साहेब चेअरवरती बसलेत आणि CEO साहेब त्यांच्या समोर, असा प्रसंग किती युनिक आहे ना. ते फक्त बीड मध्ये मी गंभीर पण चर्चा करणार आहे. मग तुम्ही शेवटी फोन केला? शेवटी मी फोन केला. अहो म्हटलं, हे एक IAS अधिकारी तिथे 2 तास बसलेले आहेत, हे तुम्हाला पटतंय का? म्हटलं, कोण आहेत ते? म्हटलं, त्यांचं नाव सांगा, मी आता त्याची सस्पेन्शनची ऑर्डर काढायला लावतो. म्हटलं, मी मुख्य सचिवांना बोलतो आणि
होम सेक्रेटरी आपण बोलतो म्हटलं, त्यावेळी मग त्यांनी त्यांची ते तक्रार घेतली. आता हे तक्रार घेण्याचं प्रकरण चालू असतानाच ते गेवराईचे एक आमदार होते बदामराव पंडित, ते तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि ते सीओ साहेबांना काय म्हणाले, कसली साहेब तक्रार नोंदवता म्हणे आमच्या विरुद्ध, तुम्हाला या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे हे तुम्ही विसरलात का? वा. म्हणजे आता एक आमदार एक तर ते सगळं साहित्य घेऊन जातो ना, दुसरा आमदार त्यांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जातो. आता ह्या देशामध्ये काय आता लोकशाही आहे म्हणायचं का काय म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला. पण हे एकच किस्से आहेत की असे असंख्य किस्से? असंख्य, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही. म्हणजे सिव्हिल सर्जन मध्ये तिथे कोणी घाणामारी करून गेले की सिव्हिल सर्जनला दम द्यायचा, नाही नाही ते असं नाही करायचं, ते तसं करायचं. आरटीओच्या ऑफिसमध्ये तिथे जो कोण आरटीओ असतो, म्हणजे तो किस्सा जर तुम्हाला सांगितला तर मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे शांततेमध्ये, कारण कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे. मला एका पत्रकारांनी फोन केला, अहो साहेब आज सुट्टी आहे का? सुट्टी कशाची म्हटलं, मी तर माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे. अहो म्हणाले त्या आरटीओच्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे ना, तिथे कोणीच नाही. थेट आरटीओच्या ऑफिसला, जिल्हा मुख्यालयाच्या आरटीओच्या ऑफिस कुलूप लावलेलं, तिथे कोणीच नाही. म्हटलं काय झालं? नाही म्हणाल आम्हाला माहित नाही म्हणून तर तुम्हाला मी फोन केला म्हणाले. तर मी आमच्या पीए ला सांगितलं, अरे त्या आरटीओला जरा फोन करा. अहो ते साहेब म्हणाले आपल्या ऑफिसमध्येच बसलेले आहेत ते. म्हटलं कशासाठी? नाही म्हणाले त्यांनी आता सांगितलं, बाहेर माझ्याशी चर्चा केली, तर म्हटलं नाही त्याला आत पाठवून द्या बरं. मग तो आत आला. मांजरीकर नावाचे आरटीओ होते. अरे म्हटलं मांजरीकर तू इथे कसा काय तुझ्या ऑफिस सोडून? अहो साहेब म्हणाले मी एक साहेब, एक बाई आहे क्लार्क आणि एक अव्वल कारकून, बाकी एकही इन्स्पेक्टर नाही म्हणाले. तर मी काम कसं करणार ह्या 3 माणसाच्या भरोश्यावर? म्हणून मी ते ऑफिस बंद करून मी तुमच्याकडे आलो बोलायला. मग काय केलं तुम्ही? मी काय केलं, माझे जे डिव्हिजनल कमिशनर होते भास्करराव मुंडे, त्यांना मी फोन केला, अहो सर असं असं चाललेलं आहे आणि आता लोक माझ्या अंगावर यायला लागलेले आहेत. म्हटलं अरे असं झालं काय? ते म्हणाले थांबा मी आरटीओ हे जे परिवहन खात्याचे सचिव शर्मा साहेब होते त्यावेळी, त्यांना मी फोन करतो. त्यांचा फोन करण्याच्या आधी मीच त्या शर्मा साहेबांना फोन केला. हा नाही आशिष शर्मा नाही, दुसरे एक शर्मा होते. तर ते आता रिटायर झाले, सिनियर शर्मा होते. तर मी त्यांना डायरेक्ट फोन केला, अहो सर म्हटलं इथे एक इन्स्पेक्टर नाही, डेप्युटी आरटीओ नाही, हे काम कसं होणार म्हटलं. ते म्हणाले आम्ही सगळ्यांच्या बदल्या केला, पण कोणी हजरच झालं नाही ना, त्याचं काय? का येतच नाही हो कुणी बीडला? हा हे तर तुम्हालाही सांगितलं होतं का तुमच्या पुस्तकाची पहिली बघितली तर तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं बीडला का जात आहे? तेच ते. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? नाही मला आश्चर्य आधी माहितच होतं, पण त्यावेळचे मुख्य सचिव जे होते त्यांचं नावही लिहिलेलं आहे त्या पुस्तकात, रत्नाकर गायकवाड. अच्छा, गायकवाड साहेब होते. तर गायकवाड साहेब मला म्हणाले, मी त्याच्या आधी बुलढाण्याला सीईओ होतो 3 वर्ष. ते मला म्हणाले मी तुम्हाला पोस्टिंग दिलेलं आहे आणि उद्या तिकडे सकाळी हजर झाला नाही तर तुमचं मी ते पोस्टिंग रद्द करीन. जबरदस्तीच होती तुम्हाला? झालं ते. आता जबरदस्ती असल्यामुळे मी त्यांना काय सांगितलं, मला कुठेही द्या ना म्हटलं, ते बीड सोडून द्या. कारण ते बीडची मला सगळं माहिती होती, कारण माझे बरेचसे कलिग वगैरे तिकडे होते. काय कानावर आलं होतं तुमच्या बीडचं? नाही म्हणाले हे बीड हे बिहारपेक्षाही वाईटच आहे. बापरे, असं त्यावेळी ते सांगत होते. 2011ला. ते तू कशाला गेलास म्हणाले तिथे? आता शेवटी हे जिल्हाधिकाऱ्याला सांगतायत, आधीचे जिल्हाधिकारी तुमचे प्रिडेसेसर ते साहित्यिक होते, भारत सासने साहेब होते ना, ते आमच्याकडे सीईओ होते, तिकडे जिल्हाधिकारी झाले. म्हणजे अशी ही परिस्थिती होती. पण म्हटलं बघ ठीक आहे, आय ऍक्सेप्ट इट एज अ चॅलेंज, कारण आता मुख्य सचिवांनी सांगितल्यानंतर माझ्यासमोर काय पर्याय नव्हता, म्हणून मी तिथे हजर झालो. आता हजर झाल्याबरोबर ते सुद्धा मुंडेचं प्रकरण झालं. म्हणजे 10 अब्रग ते याच्यात सापडली होती त्या बिंदुसारा नदीमध्ये. ज्या दिवशी हजर झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी. अच्छा, तुम्ही आदल्या दिवशी आजारात दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंडे प्रकरण घडलं? वा. म्हणजे असा तो सगळा प्रकार झालेला होता. आणि मग हे आरटीओचं प्रकरण असेल, कुठल्याही खात्यामध्ये अधिकारी ऑफिसमध्ये जातच नाहीत, कर्मचारी जात नाहीत, कारण हे तिथले लोकल जे गुंड म्हणू आपण, ज्याला हे कार्यकर्ते म्हणतात, ते कार्यकर्ते वगैरे नाही आहेत, गुंडच आहेत. ते किती खून केले असेल या गुंडांनी? ते त्याला अनगिनत आहे. म्हणजे परवा स्टॅटिस्टिक्स त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी 24 ते नोव्हेंबर 24 या 11 महिन्यामध्ये 36 खून झालेले आहेत. पण तो आता रिपोर्ट केला, एका माध्यमाने तो रिपोर्ट केला. पण तुमच्या काळात ह्या बातम्या येत असतील नेहमीच. म्हणजे कसं आहे, दर 1-2 दिवसाला कुठेतरी मर्डर होणार, बलात्कार रोज होणार, विनयभंगाची प्रकरणं रोज होणार आणि हाणामारी तर रोजच. म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही, जिथे गेले तिथे हाणामारी. तुमच्या काळात दत्तात्रय मंडलिक सोडून आणखी कोणी एसपी नव्हतं का? नाही, तेवढे एकच होतं. त्यांचा वावर कसा होता? नाही, त्यांचा वावर म्हणजे कसा आहे, ते कसं आहे,
ते बघा खालच्या लोकांना त्यांना सांग, त्याला सांग, त्याला सांग, बस एवढंच सांगायचं, बाकी काही करायचं नाही. स्वतःहून जास्त भंगडीत पडायचं नाही, असा कार्यक्रम होता तो. म्हणजे मी माझ्या पुस्तकात एक लिहिलेलं आहे, रंजन मुखर्जी नावाचे एक IPS अधिकारी होते ते तिथे. ते काय प्रोव्हिजन वरती आले? नाही नाही नाही, ही वॉज सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस दॅर. ओके. आणि ते सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस होते. तिथून त्यांची बदली झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले. व्हॉट? हा, अजूनही ते सापडलेले नाही आहेत. व्हॉट? येस, ही 92 मधली गोष्ट आहे. व्हेरी शॉक. बरं, मी बीड किती एक्सटेन्सिव्हली कव्हर केलं. मी देशभरामध्ये इंडियन मुजाहिदीनचं नेटवर्क पूर्ण कव्हर केलं. इंडियन मुजाहिदीनचं, ज्या इंडियन मुजाहिदींनी जिथे जिथे म्हणून ब्लास्ट केले त्या सगळ्या इंडियन मुजाहिदीनच्या ब्लास्टमध्ये ते ब्लास्ट कव्हर करत असताना नेहमी मराठवाड्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख यायचा. आणि बघा, बीड जिल्ह्याला आम्ही आमचा कुठेही प्रयत्न नाही. बीड ही संताची भूमी आहे. अंबाजोगाईमध्ये रेणुका देवीचं मंदिरच आहे आपलं. येस येस येस. मराठी भाषेचा उगमच जिथून झाला, संताची परंपरा जिथे आहे, आद्यकवी मुकुंदराजांचं जिथे जन्मगावच ते आहे. आणि एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक चळवळ सुद्धा बीडमध्ये आहे. केशर काकू सारख्या आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी जिथे सरकार खजिना लुटला आणि जे पश्चिम महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व मराठवाड्यामध्ये येऊन खासदार झालं, असं बीडचं महात्म्य आहे. म्हणजे जी बीड इतकं, आणि पुन्हा गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असतील, हे राष्ट्रीय स्तरावरचं देश पातळीवरचं पण नेतृत्व होतं, तसंच महाराष्ट्र राज्यातलं नेतृत्व होतं. पण हे आपण वेगळ्या विभागाची बोलत असताना परळीतल्या थर्मल मधल्या लोकांनी कधी तुमच्याशी संवाद नाही का साधला? अरे, परळीच्या थर्मल लोकांनी संवाद साधला. म्हणजे आता ते स्पष्ट सांगतो. काय झालं, समजा आता 12 तारखेला मोर्चा काढायचा आहे असं ठरलं, आणि हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 11 तारखेलाच मोर्चा काढला. कुणाच्या विरोधात? त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या विरोधात. आता ते अनाहूतपणे हे सगळे मोर्चेकरी 1000 लोक घेऊन गेल्यामुळे तिथे तो एक गार्ड काय करणार, आणि हे सगळे घुसले तिथे आणि तिची तोडफोड केली धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी. सगळी तोडफोड केल्यानंतर ती लाखामध्ये रक्कम वसूल झाली. आणि ते सिक्युरिटीचं काम कोण करत होते, हे माजी सैनिक कल्याण आहे की नाही, त्यांचे सिक्युरिटी बोर्ड आहे, त्यांचे ते कर्मचारी, मेस्को की त्यांचे ते कर्मचारी होते बिचारे. ते माजी सैनिकच होते. हा, ते माजी सैनिकच. पण ते 1-2 माजी सैनिक हातात दंडा घेऊन ते काय करणार बिचारे. ते ह्या सगळ्यांनी तिथे तोडफोड केली. त्याची नंतर पूर्ण चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर ते प्रकरण माझ्या समोर आलं की हे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वसूल करावी. तर धनंजय मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते. येस. तर मी माझ्या रिपोर्टमध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं होतं की बा, हे मेस्कोची चूक नाही आहे. यांनी सांगितलं होतं आम्ही 12 तारखेला मोर्चा काढणार, आणि यांनी 11 तारखेलाच मोर्चा काढला. त्याच्यामुळे त्यांना काही माहितच नव्हतं. नाही, पण परळी थर्मल मधले अभियंते हे कधी आम्हाला संरक्षण द्या म्हणून तुमच्याकडे आलेले होते. एक अभियंता आलेला होता माझ्या ऑफिसमध्ये. काय म्हणून? त्यांनी मला त्याचा शर्ट काढून पाठीवरचे वळ दाखवलेले होते. बापरे. हा, की मला असं मारहाण झालेली आहे साहेब, मला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स द्या. आणि त्याची ती परिस्थिती मारलं होतं, तो याच्यावर सही करा, म्हणजे कंत्राटावरती नाही, म्हणजे आम्ही काय म्हणतात त्याला, ते कोळसा पुरवण्याचं यांचं धंदा होता ना, म्हणजे वाहतूक करायची, म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तर ते ह्याच्यापर्यंत थर्मल पॉवर स्टेशन पर्यंत ते हे वाहतूक करणार 5 टन आणि ते सांगणार 50 टन द्या. तो म्हटला मी असं कसं करणार. शॉकिंग. हा, ते मला असं करता येत नाही. कसं करता येत नाही म्हणून त्याला मारलं. तो बिचारा जीव मुठीत धरून तिकडे काम करायचा. अच्छा, त्याची बदली पण कोणी करेना. शेवटी तो माझ्याकडे रडत आला आणि त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये त्याचं शर्ट काढून ते दाखवलं होतं बोर्ड. हे साहेब बघा माझी हालत अशी गेली. मग तुम्ही काय केलं? म्हटलं तुला आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे? नाही म्हणाले, मी साहेब ते सेल्फ प्रोटेक्शनचा रिव्हॉल्वर लायसन्स मागितलेलं आहे, तेवढं मला द्या. मी त्याला इमिडिएटली ते रिव्हॉल्वर लायसन्स मंजूर केलेलं होतं. म्हणजे तिथे अधिकाऱ्यांनी करायचं कसं हा प्रश्नच आहे. हे तर डिस्ट्रिक्ट लेवलला काहीतरी थोडेफार येतात, तालुका लेवलला वगैरे तर कोणी जातच नाही. एक तहसीलदार तिथे काम करायला तयार नसतो, कारण गावातले गुंड सुंड दररोज त्याच्याकडे जाणार. ह्याचं काय झालं, हे पावती फाडा, त्याच्यासाठी पैसे द्या, ह्याच्यासाठी पैसे द्या. म्हणजे पुन्हा गोदावरी आहे, वाळू उपसा, म्हणजे तो एक मोठा चमत्कारच आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित त्यावेळी ते कुठले याला पैठणला एक असिस्टंट कलेक्टर होत्या, काय त्यांचं नाव, देशभ्रतार, प्रेरणा देशभ्रतार म्हणून, त्यांचे वडील आयजी होते. तर त्यांनी मला फोन केला. म्हणजे
ती माझ्या आधीपासून ओळखीची, कारण त्याचे वडील माझे मित्र. सर म्हणाले ते असं असं मी तिकडे जाते आहे, जरा ते थोडं तिकडच्या यांना सांगा तुम्ही, तहसीलदारांना वगैरे. मी यांना तिकडे सांगायला. तर हे सगळे लोक म्हणजे यांचं हे सगळे जे व्यवसाय करणारे आहेत ना वाळू उपसाचे, ते सगळे एकत्र असतात. ते तलाठ्याला जमवत नाही, सर्कलला नाही, तहसीलदार नाही, रात्री बेरात्री कधीही सगळे ते उद्योग करतच राहतात. आणि त्याच्यामुळे त्या गोदावरी नदीतली आणि त्या कुठल्या सिंधफणा नदीमधली सगळी वाळू उपसा राज रोजपणे हे सगळं करतात. आणि याला कोणी हे करू शकत. प्रेरणा देश प्रकाराचा तुम्ही किस्सा सांगत होता, त्याचं काय झालं मग पुढे? नाही, त्याचं पुढे काय झालेलं आहे, ते कोणीतरी बातमी लीक केली. त्या येत आहेत, हा त्या येत आहेत म्हणून ते बातमी लीक केल्यामुळे त्या बोटी सोटी तसेच ठेवून ते सगळे पडून गेले. हे सगळे किस्से ऐकल्यानंतर मला एका प्रेक्षकांनी टॅग केलं एक्स वरती की तुम्ही सरांची मुलाखत घ्या, आणि त्यांनी स्पेसिफिक 4-5 वाक्य लिहिली आहेत. आणि त्या वाक्यामध्ये तुम्ही असं लिहिलंय ह्या पुस्तकामध्ये की यांच्या डीएनए मध्येच गुन्हेगारी आहे. हे बरोबर आहे? बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक तर त्यांचं अशिक्षित आहेत ते बऱ्यापैकी, शिक्षणाचा अभाव. दुसरी गोष्ट, तिथे रोजगार उपलब्ध नाही. पण हे कोण्या विशिष्ट समूहाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे? सगळ्या समूहाबद्दल. ओके. सगळ्या समाजामध्ये आहेत ते. आणि त्यातल्या त्यात ओबीसी, मागासवर्गीय आणि मराठा समाजातलेही गरीब लोक जे आहेत ते ऊसतोड कामगार म्हणून जे बाहेर जातात, ते जवळजवळ एक 5 लाख आहेत मजूर. कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे तो कष्टकऱ्याचा जिल्हा आहे. पण ते मजुरांची प्रॉब्लेम अशी आहे की त्यांची वयात आलेली मुलगी 12-13 वर्षाची, तिला कुठे सोडून जाणार, म्हणून ते तिचं बालवयातच लग्न करून देऊन टाकतात. तो बालविवाहाचा, पुन्हा गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचा, असा असंख्य आरोग्यविषयक समस्यांना बीड जिल्हा सामोरे जातो. मग हे 12-15 वर्षाची पोरं, आई वडील कोणी नाही, त्याला बघायला कोणी नाही, कुठल्या तरी आश्रम शाळेमध्ये ते राहतात, काहीतरी करतात. आणि मग त्यांची मेंटॅलिटी जी आहे ते क्राईम करण्यासाठीच तयार केली जाते, तयार होते ते. पण मग हा गुन्हेविषयक जो आलेख आहे तो जिल्ह्याच्या मर्यादेत आहे का जिल्ह्याच्या बाहेर पण सुरू आहे सगळं? हे जिल्ह्याच्या बाहेर आहे, म्हणजे एकाच जिल्ह्यात आहे असं मी म्हणत नाही. हे तिकडे म्हणजे जालनामध्ये तशीच परिस्थिती आहे, परभणीमध्ये तशीच आहे, इव्हन शेजारी तो लातूर जिल्हा आहे तिथे पण तशीच परिस्थिती आहे. पण इथे कसं झालं, तिकडे काय झालेलं आहे, थोडंफार जसं आता लातूर म्हटलं तर तिथे शिक्षणाचं बऱ्यापैकी हे झालेलं आहे. परभणीमध्ये ऍग्रिकल्चर विद्यापीठ आहे, तिच्यामुळे शिक्षणाचं बरं हे झालेलं आहे. पण इथे काही सोयच नाही. इथे एक तर ट्रान्सपोर्टेशनची सोय नाही, त्यांच्या जगाचा काही संबंध आलेला नाही. आता ते झालं नगर ते परडी असा रेल्वे मार्ग जो काढायचा आहे, गेले भूसंपादन मी एका वर्षात करून दिलेलं होतं मी स्वतः एका वर्षात. पण अजून त्याचं रेल्वेचं काम झालेलं नाही. जोपर्यंत या लोकांचा संबंध इतर चांगल्या शहराशी येत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये फार काही बदल होईल असं मला वाटत नाही. आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं ना, टॅक्सीचे ड्रायव्हर हे सगळे बीड मधले जास्त आहेत. कॅब चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते सगळे बीड मधले आहेत बहुतेक. अच्छा, इथे तुम्ही तुमच्या ह्या पुस्तिकेमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989चा उल्लेख केला. बरोबर. काय तो प्रकार? ते कसं आहे की मागासवर्गीय जे आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे वर्गातले जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध जर सवर्णाने अन्याय किंवा अत्याचार केला तर त्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यात गुन्हा नोंदवला जातो. पण ते पोलीस लोक तो गुन्हा पण नोंदवत नाहीत, फार कमी नोंदवतात. दुसरी गोष्ट, जो नोंदवायला गेला त्याला लगेच इतकी दमबाजी करतात की तुमच्या कुटुंब आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. त्याच्यामुळे बरेचसे लोक असं दमबाजी करणं आणि प्रत्यक्षात कुटुंब उद्ध्वस्त करणं ह्यात अंतर आहे का? तसं होतं उद्ध्वस्त नाही, काही उद्ध्वस्त केलेलेच आहेत ना, काही कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, ते गाव सोडून पळून गेले बिचारे. आणि हे तुमच्या जिल्हाधिकारी पदाच्या काळात तुम्ही रिपोर्ट केलं सरकारला? येस येस येस, या सगळ्या गोष्टी सरकारला रिपोर्ट केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या समोर तर असं एकदा प्रकरण आलेलं होतं की साहेब म्हणाले माझा नवरा ऊस तोडीला गेला तिकडे आणि तिकडेच त्याला दामून ठेवलेला आहे कर्नाटकात. ती बाईची अवस्था पाहिल्यानंतर त्याला मला म्हणजे असं क्यू करावीशी वाटली. मी इमिडिएटली तिथल्या त्या SP ला फोन केला त्या कर्नाटकातल्या, आणि मग त्याला सांगितलं असं असं झालेलं आहे ते असं तसं. आणि त्याच्यामुळे 3 दिवसानंतर त्या माणसाची सुटका झाली. आता हे प्रसंग ठीक आहे, म्हणजे ऍडव्हान्स घेतलं आणि ते काम केलं वगैरे,
पण आता तुम्ही आता ज्या राजकीय नेत्याबरोबर तुमचा संबंध आला जर जिल्हाधिकारी म्हणून, त्यांचे तुम्हाला फोन यायचे का हे करा किंवा हे करू नका, हे बेकायदेशीर असलं तरी करा असा आग्रह? नाही नाही नाही, असा त्यांचा आग्रह कधी असा म्हणजे जाणून असा कोणी मला कधी सांगितलेलं नाही. जाणून असं झालं कोणी मला कधी सांगितलेलं नाही. पण साहेब जेवढा लक्ष घाला एवढंच. तुम्हाला कधी वैयक्तिकरित्या धमक्यांचे? नाही 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 नाही, मला वैयक्तिकरित्या धमक्याचे फोन आलेच नाही. त्याचं कारणही सांगतो. मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ब्रीफ केसमध्ये लोडेड रिव्हॉल्वर असायचं. धन्य. आणि एकदा मी एका आमदाराला, फक्त नाव सांगत नाही, एका आमदाराला माझ्या ऑफिसमध्ये मी सांगितलेलं होतं. त्यांनी मला प्रश्न विचारला होता, सर या बॅगेमध्ये तुम्ही काय असते दररोज आणता नेता? म्हटलं याच्यात काहीही नसतं, महत्वाची कागद असतात. म्हटलं की मला कोणी फोन केला की मी पटकन सांगतो, कागद पाहतो आणि सांगतो की त्याला हे असं आहे म्हणून. ती सगळी माहिती असते जिल्ह्याची इथे. आणि दुसरं म्हटलं हे आहे लोडेड रिव्हॉल्वर. हे तुम्ही आमदाराला दाखवलं? येस. त्या आमदारांनी सगळीकडे सांगून ठेवलं या साहेबाच्या नादाला लागायचं नाही. स्वतःच. पण तुम्ही काय रिव्हॉल्वर नुसतं घेऊन ठेवलं होतं का तुझे काय ट्रेनिंग वगैरे पण? सगळं घेतलं होतं. म्हणजे बीडला जायच्या आधी ट्रेनिंग? आधी आय वॉज ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इन सोलापूर. आणि मी एकदा सोलापूरहून नागपूर माझं मूळ गाव, तिकडे मला काहीतरी जायचं होतं अर्जन्सीमध्ये, म्हणून मी गाडीने चाललो होतो विथ फॅमिली. आणि माझ्या गाडीच्या समोरच एक कोणतरी आडवा माणूस आला जाणून बुजून, आणि त्या लातूरच्या जवळपास. आणि तेव्हा मी निर्णय घेतला की नाही आपलं प्रोटेक्शनसाठी हे असलं पाहिजे, म्हणून मी सेल्फ प्रोटेक्शनसाठी ते घेतलं. आणि बीडमध्ये गेल्यानंतर माझ्या पक्क लक्षात आलं की इथे आपण हे ठेवलं पाहिजे, कारण तिथले जे गार्ड आहेत ते तिथलेच पोलीस आहेत, ऑफिसमध्ये गार्ड असतात, घरी असतात, गाडीमध्ये सगळ्या असतात पराफरनेलिया. पण त्या आमदारांना मी सांगितलं की माझा तुमच्या लोकांवर विश्वास नाही, म्हटलं माझ्यावर फक्त विश्वास आहे. त्याच्यामुळे माझ्या नादाला कोणी लागलं म्हटलं तर मी काहीच करणार नाही, लोडेडच असते म्हटलं, ठोकून द्यायचं, संपला विषय. काय चौकशी व्हायची ते होईल नंतर ते. पण तुम्ही कधी बीडचा ह्या पुस्तिकेमध्ये बिहार म्हणून उल्लेख केलाय का? नाही. तुमच्या लेखी बीड काय आहे? माझ्या लेखी ते बीड हे बिहारच आहे. याचं कारण सांगतो. म्हणजे आम्ही हे जे बँक जे फायनान्स करतात ना शेतकऱ्यांना, त्याची मंथली मीटिंग घ्यावी लागते की बाबा किती शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज दिलं, कुठल्या पद्धतीचं दिलं वगैरे वगैरे. तर अंबेजोगाईला एक रांचीचा एक अधिकारी होता, तो सेंट्रल बँकेमध्ये होता. त्याला विचारलं काय म्हटलं बाबा तुझे हे फक्त 3% डिस्बर्समेंट झालं, बाकीच्यांचे 40-45% दिसत. तर तो म्हटला साहेब हे आमच्या त्या बिहारलाच नाव ठेवतात म्हटले, हे बिहारपेक्षाही वाईट आहे म्हणाले. कुठलेही खोटे कागद दस्तावेज आणतात म्हणाले आणि नोंदण्या म्हणतात म्हणे लोक. त्याच्यामुळे मी माझी नोकरी धोक्यात घालू शकत नाही. काय झालं माझी बदली होईल म्हटलं, इथून दुसरं काहीच होणार नाही. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे. आणि कर्मचारी आणि अधिकारी जे बाहेरून जातात ते नेहमी सांगतात, कलेक्टरकडे येऊन सांगतात साहेब हे बिहारपेक्षाही वाईट आहे, असं काय मत सगळ्यांच्याच बोलले. असं किती जणांनी तुम्हाला सांगितलं? सगळ्याच खात्यातल्या अधिकाऱ्यांनी बहुतेक. सगळे आमच्या सगळ्याच खात्याशी संबंध येतो कलेक्टर म्हणून, एक समन्वयक अधिकारी म्हणून. तर असं कोणी असं सांगत नाही की बा हे चांगलं आहे किंवा चांगलं चाललंय वगैरे. त्यातल्या त्यात थोडेफार महसूल अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना ते दम द्यायला जरा विचार करतात. बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दमच देतात ते. म्हणजे त्यांचा तो काय म्हणतात त्याला जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांची समजूत आहे. अच्छा. आता तुमची शासकीय सेवा, मला वाटतं तुमचं नंतर रिटायरमेंट कुठे बीडच्या? बीडला झालं ना. त्याच्या आधी तुमची किती वर्ष शासकीय सेवा होती? 32 वर्ष. या 32 वर्षात ही शेवटची दोन वर्ष वगळता या 30 वर्षामध्ये बीड सारखा अनुभव तुम्हाला कुठेही आला नाही. माझी सर्व्हिस झाली बांदा टू चांदा. म्हणजे मी इकडे पण होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आजरा नावाचं ठिकाण असेल तुम्हाला माहित असेल. हा, तर तिथून पुढे खाली गेलं की ते कोकणच किनारपट्टी, तिथे पण होतो, चंद्रपूरला पण होतो. म्हणून मी चांदा टू बांदा सर्व्हिस केलेली आहे. असं कुठेही तुम्हाला असं मला कुठेही जाणवलेलं नाही. बीड मध्ये असं काय वेगळेपण आहे की ज्याची तुम्हाला ही सगळा लॉलेसनेस जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असं? नाही, लॉलेसनेस असण्याचं मुख्य कारण असं आहे की तो एक अशिक्षितपणा आहे, आणि दुसरं देअर मेंटॅलिटी क्रिमिनल मेंटॅलिटी आहे. फारच मोठा शब्द वापरतात. येस, क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक आहेत. हा शब्द मी वापरलेला नाही. परवाच भारत शासने मला तिथे भेटले आमच्या संमेलनात. ते पण तुमच्याकडे ते जिल्हाधिकारी होते माझ्या आधी. ते पण म्हणाले, ते म्हणाले तुम्ही ते पुस्तक लिहिलं ते बरोबरच आहे म्हणाले, आम्ही ते लिहिलं नाही पण तुम्ही लिहिलं ते चांगलंच केलं म्हणाले. सगळे सारे क्रिमिनल मेंटॅलिटीचेच लोक आहेत म्हणाले. आणि अशी भावना तुमच्या आधीच्या किती कलेक्टरांची होती?
नाही, मी मला आता बाकीच्या आधीच्या लोकांचं सांगता येत नाही. आता भारत शासनाचा उल्लेख केला नाही, भारत शासनाने केला, पण आता त्याच्या आधी असे बरेच लोक होऊन गेले आणि एक म्हणजे असे बरेच काय म्हणतात त्याला, असे बरेच अधिकारी आहेत. आता सगळ्यांची नाव माझ्या लक्षात नाही. पण मला एक प्रश्न असा पडतो याच्यामध्ये की साधारणपणे तुम्ही विदर्भातले आहात, विदर्भ पण मराठवाडा एवढाच जवळपास मागास आहे किंवा जास्तही आहे. तर ह्या मागासलेपणामुळे कदाचित अशा गोष्टी जी जिल्हे प्रगतशील नाहीये त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या असाव्यात. नाही, तसं नाहीये. आता समजा मी असं जर बघितलं तर गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, हे सुद्धा जिल्हे मागासच आहे, त्याची काय फार प्रगती झालेली नाही. पण आता झालंय कसं की या जिल्ह्यांमध्ये जे सामान्यातले सामान्य लोक आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन बऱ्यापैकी नोकरीला लागलेले आहेत आणि ते बाहेर ठिकाणी आहेत. विदर्भातले सगळे लोक कुठे जायला तयार आहेत. पण तसं इथे झालेलं नाही बीडमध्ये. तिथल्या तिथे ते राहतात, काहीतरी करत राहतात, चोऱ्या माऱ्या दरोडेखोरी काय काय वाटेल ते, म्हणजे आता त्याला काही हे नाही आहे. बाय द वे, प्रेक्षकांसाठी हे जे शब्द आहेत ते लिखित स्वरूपातले शब्द आहेत, म्हणजे आता काही तर नवीन आम्ही सांगतोय अशातला भाग नाही. ही बीडची लोकशाही हे जे पुस्तक आहे 2013 ला आलं सर. 2000. आणि याचं प्रकाशन समारंभ कुठे केला तुम्ही? इथेच पुण्यात. कोणाच्या हस्ते केलं ते? हे काय त्याचं नाव, लोकमान्य गृहाचे विलास आळा हे होतं ना, विलास रसाळ? नाही. बरं. आणि लोकप्रतिनिधी कुणी उपस्थित नव्हता का? नाही, त्या कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधींना बोलवलेलंच नव्हतं. बरं. आणि तुमचं हे पुस्तक आल्यानंतर बीडच्या लोकप्रतिनिधींनी काही प्रतिक्रिया दिली नाही? नाही, बीडच्या प्रतिनिधींनी म्हणजे त्यावेळी ते हे होते ना, जयदत्त क्षीरसागर मंत्री होते. मी त्यावेळी नोकरीत नव्हतो. त्यांची माझी तिकडे नागपूरच्या विधान भवनात एकदा गाठ पडली. हे सुरेश दस्सी पण गाठ पडली. असे म्हणाले तुम्ही ते भलतंच पुस्तक लिहून ठेवलं. नाही म्हटलं, भलतं वगैरे काही नाही म्हटलं, वस्तुस्थिती मला वाटली ते लिहून काढली म्हटलं. हे स्वतःच बोललेलं. पण बीडची लोकशाही एक भयान वास्तव, हे फारच मोठं, म्हणजे एकदम तुम्ही असं त्या जिल्ह्याला ह्याच्यात. नाही, मी तर रिपब्लिक ऑफ बीड असं पुस्तक नावाचं ठेवणार होतो. रिपब्लिक ऑफ बीड, स्वतंत्र रिपब्लिक, असं मी त्याला नाव ठेवणार होतो. पण माझे एक मित्र आहेत, ते मला म्हणाले हे असलं काही नाव ठेवू नको. म्हटलं दुसरं नाव ठेव, म्हणून हे नाव ठेवलं. हे पुस्तक लिहावं ह्याच्या मागची प्रेरणा काय? नाही, याची माझी प्रेरणा म्हणजे कशी आहे, एक जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी जनतेसाठी काहीतरी चांगलं करावं हा हेतू. पण तिथे गेल्यानंतर हे चांगलं करायचं राहिलेच बाजूला, रोजच नवीनच हे काहीतरी झंझट यायचं. त्याच्यामुळे चांगलं काम करायला काही वेळच मिळेना. आणि म्हणून मला हे शासनाच्या आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं किंवा एकीकडे आपण पुरोगामी असल्याचा टेंबा मिरवतो. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. अरे हो, पण हा बीड त्याच्यातला एक जिल्हा आहे ना बाबा, ते इथे पुरोगामीत पोहोचलं नाही का? इथल्या लोकप्रतिनिधींना कधी असं वाटलं नाही का की बाबा आपण काहीतरी चांगलं करावं? आणि म्हणून ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणावी, प्रशासनाच्या माध्यमात आणावी, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नाही, पण तुम्ही हे पुस्तक लिहिल्यामुळं जे राष्ट्रीय पातळीवरती पण चमकलेले बीडचे हिरे आहेत राजकारणातले, आता दिवंगत प्रकाश आपले महाजन आहेत, प्रमोद महाजन आहेत, किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे आहेत, त्यांच्याही राजकीय कर्तृत्वावरती मोठे प्रश्नचिन्ह आले यामुळे. बरोबर आहेत ना, येणारच ते. कारण ही समाज सुधार करण्याची किंवा जनतेत सुधारणा घडवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही, लोकप्रतिनिधीची पण आहे. इक्वली जबाबदारी आहे त्यांची. जेव्हा तुम्ही लोकांच्या मधून निवडून येता तर तुमची जबाबदारी तर त्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त आहे. असं तिथली राजकीय संस्कृती कशी आहे? राजकीय संस्कृती काय आहे, आता त्याला संस्कृती म्हणायचं की काय म्हणायचं असा प्रश्न आहे. ते कसं आहे सगळीकडे, म्हणजे कसं आहे आता त्याला काय म्हणतात, ते राजकारण तिथलं जे हे आहे ते एक तर जातीवर आहे आणि दुसरं पैशावर. हे दोन गोष्टी आहेत. तिसरं तिथे काही फॅक्टर नाही आता. आणि मग गेल्या 10 वर्षामध्ये, कारण तुम्ही 2013 ला हे पुस्तक लिहिलं, आता आपण 24 मध्ये आहोत, 2024, गेल्या 10-12 वर्षामध्ये काही फरक पडला नाही? काहीही फरक पडला नाही, उलट ते वाढलेलं आहे. म्हणजे हा डॉक्टर सुधा मुंडे ज्यावेळी मध्ये तिथे आला बेलवरती आणि त्यांनी पुन्हा तो पकडला गेला, तर तिथे एक राहुल रेखावार नावाचे एक जिल्हाधिकारी होते. त्यांना मी फोन केला होता. अरे म्हटलं हे असं असं झालंय बाळा, हे जरा थोडं लक्ष घाल आणि हे कर. त्यांनी लगेच एसपीला सांगून त्याला अटक केली आणि त्याला जेलमध्ये पाठवलं. पुन्हा रिपिटेशन. पुन्हा रिपिटेशन.
पण मग आता बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर आष्टी वगैरे भाग हा नगरकडे आहे, बरोबर आहे. बरोबर. काही भाग हा धाराशिवकडे आहे, काही भाग लातूरकडे आहे, बरोबर. काही भाग नांदेडकडे आहे, काही भाग परभणीकडे आहे. बरोबर. ती ही जी जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये कुठला भाग वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो म्हणजे आता त्यातल्या त्यात थोडं मला असं वाटतंय की म्हणजे माझं वैयक्तिक मत की ते मी आंबेजोगाईला बरेचसे कार्यक्रम व्हायचे चांगले चांगले, आणि त्याच्यामुळे आंबेजोगाईला मी बरेचदा गेलेलो आहे. तर तिकडचा जो भाग आहे लातूरच्या जवळ तिकडे तो आंबेजोगाई वगैरे तिथले जरा थोडं बरं आहे. पण इकडे हे बाकी माजलगाव किंवा हे बीड, हे आष्टी, ते पाटोदा वगैरे हे सगळं तर म्हणजे अवघडच आहे, फारच अवघड कार्यक्रम आहे. आणि कोणते राजकीय, जसं 3-4 नेत्यांची तुम्ही नावच सांगितली, असे कोणत्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला वाटतं की हे सगळी संस्कृती लयाला घालवली? नाही, असं मला स्पेसिफिकली एका असं सांगता येत नाही की बा ह्याने केलं की त्यांनी केलं, की सगळे जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला. असं एकाला दूर देऊन चालत नाही, सगळे जबाबदार आहेत. असं आहे, काही प्रेक्षकांना, विशेषतः जे बीड जिल्ह्यातले प्रेक्षक आहेत, त्यांना असं वाटेल की सर जे सांगतायत किंवा हा जो टेलिकास्ट आम्ही करतो आहोत तो एका विशिष्ट जिल्ह्याची बदनामी करण्यासाठी करतोय. अजिबात नाही. बीड जिल्हा हाही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा आहे, जिथे विधानसभेचे चांगले मातब्बर नेते आणि लोकसभेचं चांगलं नेतृत्व केलेली राजकीय मंडळी आहेत, तसेच समाज सुधारक आहेत, शैक्षणिक क्षेत्रात काम केलेली नामवंत मंडळी आहे, नाट्य क्षेत्रात काम केलेली नामवंत मंडळी आहे, लेखक मंडळी आहे. आता जे काही महाराष्ट्र बीडकडे बघतो आहे त्याच्यातला एक भाग हा गेल्या 10-12 वर्षापूर्वी सरांनी लिहिला होता. तो फक्त मी उजळणी म्हणून घेतला, मी त्यांना मुद्दा म्हणून काउंटर प्रश्न विचारलेले नाहीत. त्याचं कारण आहे की त्यांनी जे काही लिहिलं ते 10-15 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्यामुळे आता मी त्यांना काउंटर प्रश्न करून काही उपयोग नाही. आणि ज्या घटना आणि घडामोडी आता घडत आहेत त्या तर अवघा महाराष्ट्र बघतो आहे. सदिच्छा एवढीच आहे की महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याची उद्या बीड आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी म्हणू नये की आमचा बीड झालाय म्हणून. एवढ्याच पद्धतीनं ह्याचं आकलन व्हायला हवं. जसं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केलंय की बीडची परिस्थिती ही बिघडलेली आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की इथे आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायला हवं, आम्ही ते टप्प्याटप्प्याने करू. आणि म्हणून अनेक लोक त्यांना म्हणतात की खरं तर त्यांनी बीडचंच पालकमंत्रीपद घ्यायला हवं. आपल्याकडे ती परंपरा आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री ह्या हल्ली गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतात. ती आर पाटील यांच्यापासून सुरू झालेली पद्धती आहे, ती देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पण आली. पण आता खरी गरज ही बीडची आहे की बीडच्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रातला एक भूभाग हा आपल्या ह्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं काय करता येईल. कारण शेवटी प्रशासनात ते अधिकारीच तिथे जायला तयार नसतील चांगल्या दर्जाचे, तर प्रशासन कसं सुधारणार हाही प्रश्न आहे. थांबूया आपण इथे. आमचा हा मुलाखतीचा जो भाग आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. सोबत हा व्हिडिओ आणि ही मुलाखत अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण या निमित्तानं जनजागृती पण व्हावी आणि कोणत्याही एका भूभागात राहणाऱ्या लोकांना सुद्धा मनापासून असं वाटावं यार हे काही बरोबर नाही की आपल्या जिल्ह्याबद्दल असं कोणीतरी बोलतं. सर खूप खूप आभारी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आपण थँक्यू.